आणि बुलेटिनची सुरुवात राजकीय वर्तुळातल्या अत्यंत महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने करूयात। गेल्या काही दिवसांपासून सरकारमधील काही मंत्री वेगवेगळ्या प्रकरणामुळे वादात अडकलेले आहेत। त्यामुळे सातत्याने विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका केली जाते। अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीसाठी पंचसूत्री जाहीर केली आहे। पालिका निवडणुकीच्या प्रक्रियेला आता सुरुवात झालेली असून निवडणुकीच्या तोंडावर एकत्र रहा, वाद संपवा असे आदेशच देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। जिथे महायुतीमध्ये लढता येणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढू, कुणीही मित्र पक्षांवर टीका करायची नाही असे आदेश सुद्धा आज देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। तर विदर्भात भाजपचा मोठा हवा असेल त्यामुळे फडणवीसांनी वर्ध्यातील मंथन बैठकीमध्ये दिलेली पंचसूत्री मित्रपक्ष पाळतील का हे पाहणं आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। यावेळी आपल्याला 2017 पेक्षाही जास्त जागा या ठिकाणी निवडून आणायच्या आहेत। आता एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे की आपण ही निवडणूक महायुतीमध्ये लढतो, पण अर्थातच स्थानिक स्तरावर काही निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही देऊ। ज्या ठिकाणी काही अडचणी आहेत त्यांनी आमच्याशी चर्चा करायची आहे आणि निर्णय घ्यायचे आहे, पण शक्यतोवर निवडणुका महायुतीत करायच्या आणि ज्या ठिकाणी महायुतीमध्ये निवडणूक काही कारणाने होणार नाही त्या ठिकाणी आपल्या मित्र पक्षावर कुठली टीका करायची नाही। आणि या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी राहुल कुलकर्णी, प्रवीण मुधोळकर, सागर कुलकर्णी आणि मोहसिन शेख माझ्या सोबत आहेत। आणि या सगळ्या संदर्भात आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत राहुल कुलकर्णी यांच्यापासून। राहुल, खरं तर गेल्या काही दिवसांपासून माहितीचं चित्र जे आपण पाहतोय, अनेक मंत्री वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत आणि एकंदरीतच जी टीका होते ती महायुती म्हणून होते। भाजपला सुद्धा अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत। अशामध्ये जी पंचसूत्री आहे, जे 5 मोठे निर्णय किंवा सूचना करण्यात आलेल्या आहेत, आपण एक एक करून त्यावर चर्चा करूच। मात्र सुरुवातीचा जो मुद्दा आहे, निवडणुका महायुतीमध्येच होतील, ही आता स्थिती महायुतीसाठी आणि भाजपसाठी किती आव्हानात्मक ठरेल? मी उलट म्हणतो की माझं असं मत आहे की आत्ताचं हे जे भाषण आपण ऐकलं तर देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा असं संकेत दिलेला आहे की सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या काही महायुती म्हणून एकत्रितपणे लढल्या जाणार नाहीत। कारण जिल्हा परिषदा आहेत, नगरपालिका आहेत, नगरपंचायती आहेत, महानगरपालिका आहेत, त्यामुळं महायुती सगळ्याच ठिकाणी एकत्रित निवडणूक लढेल का, तर असं आता अजिबात चित्र नाहीये। त्यामुळं काही ठिकाणी मैत्री असेल आणि उर्वरित ठिकाणी त्यातला एक शब्द फार महत्वाचा आहे की स्थानिक पातळीवरती निर्णय प्रक्रियेचे अधिकार आम्ही तुम्हाला देऊ आणि त्यानंतर मग मात्र तुम्ही ज्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला रणनीती करायची ती तुम्ही करा। करत असताना मात्र, कारण हे बरोबर आहे ना की तुम्ही महायुतीमधला घटक पक्ष आहात। यापूर्वी असं झालेलं आहे की जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती 15 वर्ष, तेव्हा महाराष्ट्र हे बघायचा की दोन्ही पक्ष एकत्रित सत्तेत आहेत आणि एकत्रित असून सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये असे अनास्थ प्रसंग निर्माण झालेले होते की सत्तेतल्याच घटक पक्षांनी एकमेकावरती कठोर टीका केली। आताही असंच होणार आहे, कारण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्याही युती किंवा आघाडीनं एकत्रित लढलेल्या नाहीत। कारण एकतर स्थानिक पातळीवरती कार्यकर्त्यांना बळ द्यायचं असेल तर स्वतंत्रपणे निवडणुका लढणं हाच सर्वोत्तम मार्ग असतो, कारण त्यातनं पक्ष नेतृत्व उभा राहतं भविष्यातलं। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आज पहिल्यांदा आपल्या सहकार्यांना, म्हणजे पक्षातल्या सहकार्यांना, आणि जर त्यांना बिटवीन द लाईन कोणी वाचत असेल त्यांचे मित्रपक्ष, तर त्यांच्यासाठी पण संदेश दिला आहे की ही शक्यता आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा काही आपण एकत्रित लढणार नाही आहोत। आता म्हणूनच त्यांनी हे असंच आधीच क्लिअर करून टाकलं आहे, कारण ते स्वतः मुख्यमंत्री आहेत। जेव्हा सत्ताधारी घटक पक्षातला सर्वात मोठा पक्ष जर अजित पवारांवरती टीका करायला लागला किंवा एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका करायला लागला तर त्याचा भलेही सरकारच्या स्थैर्यावरती परिणाम होणार नाही, परंतु मेसेज काय जाईल लोकांमध्ये, त्यामुळं त्यांनी स्वतःची सोय केली, पण सोबत मित्रपक्षाला पण सांगून टाकलं की असं होणार नाही। त्यामुळे आधीपासून जी चर्चा सुरू आहे की कदाचित मुंबई आणि ठाण्यामध्ये महायुती एकत्रित लढेल, त्यातल्या त्यात शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्रित लढेल, पण उर्वरित ठिकाणीमध्ये, कारण पुण्यासारख्या ठिकाणी बघा भारतीय जनता पार्टीला स्वबळावरती पुण्यात सत्ता आणायची आहे, पिंपरी चिंचवडमध्ये आणायची आहे, नाशिकमध्ये आणायची आहे आणि म्हणून तर एवढे भरघोस पक्ष प्रवेश होत आहेत। त्यामुळे ही गोष्ट त्यांनी आज वर्ध्यातनं क्लिअर केलेली आहे की कार्यकर्त्यांना एक संधी असेल आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही निवडणुकीच्या फडात या, परंतु हे करत असताना या पंचसूत्रेने त्यातल्या त्यात जो महत्वाचा भाग मी आधीच विश्लेषणात्मक सांगितलाय की मित्रपक्षावरती आपल्याला टीका करता येणार नाही।
राहुल सर, आपलाच मुद्दा घेऊन मी पुढे सागर कुलकर्णी यांच्याकडे जाणार आहे. सागर, जो महत्वाचा या पूर्ण भाषणातला मुद्दा आहे तो आहे तिथे मैत्रीपूर्ण लढू, जिथे शक्य नाही तिथे आपल्याला स्वतंत्र लढायचं आहे. मात्र यामध्ये हायलाइट होणारा मुद्दा, कुणीही मित्र पक्षांवर टीका करायची नाही असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे. कितपत हे खरोखर शक्य आहे? त्यांनी हे भाषण करताना 2017चा दाखला सुद्धा दिला. उद्धव ठाकरे यांचं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. मात्र सध्याची स्थिती पाहता हे शिवसेना आणि अजित पवार पक्ष यांच्यासोबत पुढे चालत असताना हे कितपत शक्य आहे? जर मुंबई आणि MMRचा विचार करायचा म्हटलं तर मुंबई महापालिकेमध्ये अर्थात एकनाथ शिंदेंची शिवसेनेचा प्रभाव तितकासा नाही आहे. अर्थात त्यांनी अनेक विद्यमान जे उबाठामध्ये नगरसेवक आहेत त्यांना स्वतःच्या पक्षात घेतलेला आहे आणि कदाचित तिथे शिवसेनेच्या जागांवर दावाही करतील. पण मुद्दा उपस्थित राहतो की राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत आहेत की महायुती म्हणून जर निवडणूक लढवत आहेत तर त्यावेळेस आपल्या मित्रपक्षाच्या विरोधात भलेही निवडणूक लढवत असलो तरी एक तारतम्य बाळगावं लागणार आहे. जे 2017च्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपणास माहीत आहे की देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भाषणं फार चर्चेचा विषय झाली होती. जवळपास कोथळा, बत्तीशी, मुंबई तोडणार अशा एक भली मोठी शब्दांची उद्धव ठाकरेंच्या भाषणांची एक मोठी यादीच देवेंद्र फडणवीसांनी सभेमध्ये दाखवली होती आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून सुद्धा उद्धव ठाकरेंकडून टीका झाली होती. पण आत्ताची राजकीय परिस्थिती जर पाहिली तर मुंबईमध्ये भाजपाचा संघर्ष हा सर्वाधिक उबाठाबरोबर असणार आहे. त्यामुळे भाजपाचा जो काही राजकीय विरोध म्हणून जो असेल तो अर्थात उद्धव ठाकरेंच्या पार्टीचा असणार आहे. एकनाथ शिंदे भलेही निवडणूक वेगळे लढले तरी मित्रपक्ष आहेत, त्यामुळे किती टीका करायची आणि कुठल्या पातळीवर करायची असा मुद्दा उपस्थित राहतो. संघर्ष उपस्थित राहतोय तो कल्याण, डोंबिवली आणि ठाण्यामध्ये. याचं प्रमुख कारण म्हणजे या दोन्हीही महापालिका क्षेत्रामध्ये जी ताकद आहे ती भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यात आहे. अर्थात यातला मतदारसंघातला जो भाग आहे तो लोकसभेसाठी श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदेंचे चिरंजीव यांच्या खासदार क्षेत्रातला येतो. त्यामुळे अर्थात एकनाथ शिंदेंना तिथे परत एकदा स्वतःच्या शिवसेनेचं किती जीव आहे हे दाखवण्याचा ताकद आहे, दाखवण्याचा आवर्जून प्रयत्न केला जाईल आणि त्यातून एकमेकांवर टीका हे होणं अपेक्षित आहे जर ते एकत्रित लढवत नाहीत तर. निवडणुका अजून दूर आहेत आणि निवडणुकीच्या आधीच आत्तापासूनच म्हणजे जवळपास जर धरलं गृहीत नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये महाराष्ट्रात जर निवडणुका होत आहेत तर आत्तापासूनच मित्रपक्षांना एकमेकांच्या विरोधात खालच्या पातळीमधल्या टीका नको आहेत. कारण की सरकार म्हणून हे तीन एकत्रित आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. आणि गेल्या काही दिवसात जर आपण पाहिलं तर भाजप असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी अजित पवारांचे असेल, या तिन्ही पक्षांकडून जो समोरचा विरोधक आहे तो कुठल्याही पक्षातला असो त्याला खेचण्याचा प्रयत्न जोरदार सुरू आहे आणि पक्षप्रवेशचा धूमधडाका लावलेला आहे. याच्यावरून जवळपास दिसून येतं की विरोधकच नको आहे, जे काही स्पर्धा असेल ते आपल्या मित्रपक्षांमध्येच असेल, जो काही जीत हारणं असेल, पराभव असेल ते आपल्यातच असावं असं एक साधारणतः स्ट्रॅटर्जी महायुतीच्या नेत्यांची दिसते. आणि याच्यामुळेच देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर आपल्याला संवाद ठेवूनच सरकार चाललेलं आहे हे दाखवायचं आहे. पुणे, पिंपरी चिंचवड तिथे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप सरकार होणं एकमेकांच्या विरोधात होईल. जर कल्याण, डोंबिवली आपण जसं म्हणलं तसं ठाणे असेल किंवा नवी मुंबई असेल इथे भाजप विरुद्ध शिवसेना एकनाथ शिंदेंचा संघर्ष होणार आहे. अर्थात आत्तापासून फक्त मुख्यमंत्र्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की टीका टाळायची आहे. शेवटच्या क्षणाला निवडणुकीत ज्यावेळेस एकमेकांच्या विरोधात असतात त्यावेळेस ती टीका जी असते ती केलीच जाते आणि ती तात्पुरती असते. आपल्याला पाहिलेलं आहे की 2017च्या निवडणुकीमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने एकमेकांवर टीका केली पण कालांतराने राज्यामध्ये सरकार हे युतीचं होतंच, ते एकत्रितच होते. असंच काहीसा फॉर्म्युला करण्याची पद्धत किंवा राजकीय खेळी करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांचा दिसून येतोय, ज्याच्यामुळे महाविकास आघाडीला कुठेही स्पेस मिळणार नाही आणि महाविकास आघाडीला जागाही मिळणार नाहीत. जी काही सत्ता संघर्ष असेल, जो काही जय पराजय असेल तो महायुतीतल्याच प्रमुख पक्षांमध्ये असेल असं करण्याचं एक स्ट्रॅटर्जी आत्ता दिसून येते. अगदी. सागर, तुम्ही सोबत राहा. यानंतर प्रवीण मुधळकर आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊयात. प्रवीण, विदर्भात भाजपस मोठा हवा असंही विधान त्यांनी केलेलं आहे. शिवाय भाजपचं निर्विवाद वर्चस्व दाखवून द्या अशा कुठेतरी सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आहेत. मात्र हे सुद्धा नाकारता येणार नाही की भाजप पार्टीमध्ये अनेक लहान सहान वाद आहेत. हे दूर करण्यासाठी भाजपला नेमकी विदर्भात कशी मोर्चे बांधणी करावी लागेल?
आजच्या भाषणामध्ये अत्यंत महत्त्वाचं विधान आहे देवेंद्र फडणवीसांचं, कारण की महायुतीमध्ये विदर्भातही अनेक ठिकाणी वाद आहेत. नागपूरचं जर पाहिलं तर प्रशांत पवार हे अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते आहेत, ते वारंवार भाजपच्या नेत्यांवरती आरोप करत असतात. दुसरीकडे भंडाऱ्यामध्ये जर पाहिलं आपण परिणय फुके आणि त्या ठिकाणचे नरेंद्र भोंडेकर जे एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार आहे, दोघांमध्ये सुद्धा उघडपणे वाद होत असतो. त्यामुळे महायुतीमध्ये असा वाद जो आहे हा टाळला पाहिजे. त्यामुळे अशा वादामुळे पक्षाचंच नुकसान होतं. या आशयाचं हे भाषण होतं देवेंद्र फडणवीसांचं. सुधीर मुनगंटीवार सुद्धा उपस्थित आहेत या ठिकाणी आणि सुधीर मुनगंटीवार हे बैठकीला उपस्थित आहेत आणि सुधीर मुनगंटीवार सुद्धा गेल्या काही काळामध्ये पक्षाविरोधी भूमिका घेतल्याचा सुद्धा त्यांच्यावरती बोललं जात होतं दबक्या आवाजात भाजपमधून. त्यामुळे आगामी काळामध्ये भाजपमध्ये ज्या पद्धतीनं शिस्त पार्टी विथ डिफरन्स म्हटलं जातं पार्टीला, त्यामुळे पार्टी विथ डिफरन्स पार्टीचे जे वेगळ्या पद्धतीनं काम करते, त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीसारखं काम करून उपयोग नाही. देवेंद्र फडणवीस एकदा म्हणजे जवळपास 3-4 वर्षापूर्वी नागपुरात एका इलेक्शनपूर्वीच एका भाषणाला आले होते, 2-2.5 वर्षापूर्वी. तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं की आपलं काम हे काँग्रेससारखं आपल्याला नको आहे. त्यामुळे जेव्हा यापूर्वी महाविकास आघाडी किंवा यापूर्वी जेव्हा कामं व्हायचे एक सगळे पक्ष एकत्र काम करायचे, 3 पक्ष 2 पक्ष आणि एकमेकावर टीका करायचे, तसं काम आपल्याला करायचं नाही आहे. त्यामुळे यापूर्वी काँग्रेसचं एकदा गव्हर्नमेंट होतं, अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते, अजित पवार उपमुख्यमंत्री होते आणि अजित पवार नेहमी अशोक चव्हाणांवर टीका करायचे. अशोकाचं झाड हे उभं वाढतं आणि त्याची सावली कोणाला मिळत नाही, इथपर्यंत सुद्धा अजित पवार मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री अशोक चव्हाणांवर टीका करायचे. त्यामुळे असे कुठलेही वाद भाजपमध्ये खपवून घेतले जाणार नाही आणि मित्रपक्षांनी महायुती म्हणून काम केलं पाहिजे असं सुद्धा यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यामुळे हा जो मेसेज आहे आजचा हा थेट आहे की महायुती म्हणून काम करताना एकत्र काम करा आणि एकमेकांवरच्या टीका ज्या आहेत त्या टाळा. प्रवीण, तुम्ही सोबत राहा. यानंतर मोहसिन शेख यांच्याकडे जाऊयात. मोहसिन, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाचे असतात ते ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आणि यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे कुणी पार्टीला खड्ड्यात घालण्याचं काम करत असेल तर त्याला आपण खड्ड्यात घालू, अशा कुठेतरी कठोर सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आहेत. मात्र मराठवाड्याचा विचार करता सातत्यानं शिवसेनेच्या मंत्र्यांची समोर येणारी वादग्रस्त विधानं असतील, अगदी संजय शिरसाट असतील किंवा गुलाबराव पाटील असतील, आपल्या पार्टीच्या अनुषंगानं देवेंद्र फडणवीस काही कठोर निर्णय घेतील. मात्र शिवसेनेच्या मंत्री असतील त्यांना आवडणं कितपत भाजपला हे आव्हानात्मक ठरणार आहे. ऋतुजा, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. कारण आपण जर बघितलं की देवेंद्र फडणवीस यांनी जो सूचना केल्या यात त्यांनी असं स्पष्ट सांगितलंय की महायुतीत वाद नको आणि छत्रपती संभाजीनगरचा म्हणजे मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेचा आपण विचार केला तर गेल्या 25 वर्षापासून शिवसेना भाजपची या ठिकाणी सत्ता आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत आपण जर विचार केला तर भाजपच्या नेत्यांचे उघडपणे असे जे आहे तर वक्तव्य होते की आता छत्रपती संभाजीनगरमध्ये आधीची शिवसेना राहिलेली नाहीये, कारण शिवसेनेचे 2 भाग झालेले आहेत. त्यामुळे शिवसेनेची ताकद कमी झालेली आहे आणि भाजपची ताकद वाढलेली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतच या जागेवर भाजप दावा करत होता. त्यामुळे अशाच पद्धतीने हेच परिणाम जे आहे तर महानगरपालिकेत देखील पाहायला मिळण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिंदे गट या दोघांमध्ये दावे प्रतिदावे केले जाऊ शकतात. या जागांवरून त्यामध्ये जे आहे तर वाद देखील होऊ शकतो. अशी सगळी परिस्थिती ही फक्त छत्रपती संभाजीनगर नाही तर आपण जालन्याचा जर विचार केला तर जालन्यात आता नव्याने महानगरपालिका निवडणूक झालेली आहे. तिथे देखील अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे हे दोघंही एकमेकांचे राजकीय कधी शत्रू असतात, कधी मित्र असतात आणि प्रत्येक निवडणुकांमध्ये हे दोघंही एकमेकांच्या विरोधात उभे राहतात. त्यामुळे अशा पद्धतीने अनेक ठिकाणी हे शिवसेना विरुद्ध भाजप हे जे आहे तर जागा वाटपावरून जे आहे तर दावे प्रतिदावे केले जाऊ शकतात आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी या म्हणजे अजून निवडणुकीला 2-3 महिने बाकी आहे, मात्र त्यापूर्वीच अशा पद्धतीने सूचना देऊन कुठेतरी नेत्यांचे कान टोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एकीकडे भाजपचे 2 मंत्री आहेत, म्हणजे एक अतुल सावे भाजपचे एक मंत्री आहे आणि दुसरे संजय शिरसाट हे शिवसेनेचे शिंदे गटाचे, म्हणजे 2 महायुतीचे मंत्री आहे आणि महानगरपालिके निवडणुकीत या दोन्ही मंत्र्यांकडून अधिकाधिक जागा ज्या आहेत तर आपल्या पक्षासाठी खेचण्याचा प्रयत्न राहील आणि त्यामुळे कुठेतरी छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील
जागा वाटपावरून खेचाखाची होऊ शकते. त्यामुळे आता फडणवीसांचे हे वक्तव्य जे आहे तर कितपत या नेत्यांना पसंती पडतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र ज्या पद्धतीने हे कान टोचलेले आहे त्याचे परिणाम आतापासूनच आपल्याला जाणवत होते. कारण काही दिवसांपूर्वीच आपण जर बघितलं तर अजित पवार गटाचे आमदार जे आहे तर सतीश चव्हाण यांनी एक वक्तव्य केलं होतं की आम्हाला जर सन्मान मिळत नसेल तर महायुतीत आम्ही युती तोडू, अशा पद्धतीने थेट त्यांनी वक्तव्य केले होते. आणि असेच वक्तव्य कुठेतरी महायुतीला अडचणीत आणू शकतात. त्यामुळे आतापासूनच देवेंद्र फडणवीस यांनी नेत्यांना जे आहे तर त्या पद्धतीने सूचना देऊन कुठेतरी कान टोचण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून 2017 सारखी परिस्थिती होऊ नये. 2017 मध्ये जे आहे तर म्हणजेच उद्धव ठाकरे आणि भाजप सोबत होते, मात्र ज्या पद्धतीने शेवटच्या क्षणाला उद्धव ठाकरेंकडून थेट भाजपवर टीका होत होती तशीच पुन्हा एकदा होऊ नये आणि जेणेकरून याचा फटका निवडणुकीत बसू नये. त्यामुळे फडणवीसांनी हे केलेले वक्तव्य आता कितपत जे आहे प्रत्यक्षात जे आहे तर आपल्याला पाहायला मिळतात, त्याची अंमलबजावणी होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र कुठेतरी निवडणुकीपूर्वी हे जे आहे तर वक्तव्य महत्वाचं समजलं जात आहे. अगदी पुन्हा एकदा राहुल सरांकडे जाते. राहुल, जिथे शक्य नाही तिथे स्वतंत्र लढायचं आहे असं तरी स्पष्ट केलेलं असलं तरी सुद्धा व्यापक जर विचार केला तर यामध्ये दोन्ही पक्ष सोबत घेऊन चालत असताना याचे डिसिजन मेकिंगची जी पॉवर आहे ती देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहील का, आणि इतर दोघांची समजूत घालणं हे कितपत कठीण होणार आहे? हे बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये कधीही एकत्रित लढल्या गेलेल्या नाहीत. आणि आजपर्यंत असं न करण्यामागचं मुख्य कारण असं आहे की आमदार असतील किंवा खासदार असतील यांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ते झटत असतात. त्या कार्यकर्त्यांना संधी कुठे मिळणार? त्याला नगरसेवक व्हायचं असतं, त्याला जिल्हा परिषदेचं सदस्य व्हायचं असतं, पंचायत समितीचं सदस्य व्हायचं असतं. दुसरं असं असतं की ज्या वेळेला पुढची नेतृत्वाची फळी तुम्हाला तयार करायची असते ती ह्या कार्यकर्त्यातनंच तयार होत असते. त्यामुळं हा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जातो आहे की अशा निवडणुका ह्या स्वतंत्र व्हाव्यात आणि त्यातनं पक्षाचं ज्याला इंग्रजीमध्ये पिनिट्रेशन आपण म्हणतो ते अधिकात अधिक पातळीवरती व्हावं. राहिला प्रश्न देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयांचा, राज्यामध्ये होल अँड सोल देवेंद्र फडणवीसच आहेत. त्यांच्या अत्यंत जवळचे असलेले रवींद्र चव्हाण भारतीय जनता पार्टीचे नवे प्रदेशाध्यक्ष, त्यामुळं जो काही निर्णय घ्यायचा आहे तो काही केंद्रीय नेतृत्व घेणार नाही. मुंबईच्या मर्यादेमध्ये फारशी थोडी इकडे तिकडे चर्चा होऊ शकते. पण आता 2017चा जो रेफरन्स दिलाय तो वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये आहे. 2017 मध्ये दोन्ही पक्ष वेगळे लढले, तेव्हा दोन्ही पक्ष सत्तेमध्ये होते. नंतर 84-82 अशी स्थिती आली आणि भारतीय जनता पार्टीने थोडीशी माघार घेत पुन्हा उद्धव ठाकरे यांना महापौरपद बहाल केलं. असं पुन्हा होऊ शकतं. एक शब्द अलीकडच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस जे सतत बोलतायत ते म्हणजे विरोधी पक्षाला पॉलिटिकल स्पेस न शिल्लक ठेवणं. मग अशी सागरने त्याचं थोडंसं विश्लेषण केलंय. आता तोच प्रयत्न आहे की स्वतंत्रपणे लढा, जिथे आपल्याला मित्रपक्षाची गरज आहे तिथे मित्रपक्षाला बरोबर घ्या आणि अंतिमतः सत्ता आपलीच राहील असं बघा. आणि म्हणून दोन गोष्टी अत्यंत स्पष्ट आहेत आजच्या भाषणातनं आणि तो कार्यकर्त्यापर्यंत योग्य तो संदेश गेलेला आहे. महायुती मला नाही वाटत की एकत्रित निवडणुका लढेल. अगदी मुंबईमध्ये सुद्धा हे चित्र पाहायला मिळू शकतं, कारण भारतीय जनता पार्टीनं ज्या पद्धतीनं मुंबईसाठीची रचना करायला सुरुवात केली आहे आणि जे बोललं जातं आहे की आपलाच महापौर तिथं हवा आहे, आपलाच महापौर काही एकनाथ शिंदेना बरोबर घेऊन करायचा असेल तर स्वतंत्र लढणं हाही पर्याय त्यांच्या डोक्यामध्ये असेल. त्यामुळे शक्यता अधिक मला अशी दिसते आहे की स्वतंत्र लढण्याच्या दृष्टीनंच भारतीय जनता पार्टीनं आता हे असे मेळावे घ्यायला सुरुवात केलेली आहे. हे विभागवार मेळावे आहेत. याच्या आधीच एकनाथ शिंदे यांनी पण विभागवार मेळावे घेऊन झालेले आहेत. अजित पवार यांनी सातत्यानं पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना सांगायला सुरुवात केली आहे की निवडणुकीच्या तयारीला लागा. खरी निवडणूक ही मित्र पक्षामध्ये होईल असं दिसतंय. अगदी, आणि आगामी काळामध्ये ते चित्र स्पष्ट होणार आहे. राहुल, प्रवीण, सागर आणि मोहसिन या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.